जय शिवराय मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. राज्याच्या कृषी विश्वातून एक अत्यंत संतापजनक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची कशी थट्टा केली जात आहे, हे आज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्याले होते. त्यानंतर सरकारनं 17,500 रुपये प्रति हेक्टर पीक विमा देण्याची मोठी घोषणा केली होती. पण आता जेव्हा हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे, तेव्हा जे आकडे समोर येत आहेत ते पाहून शेतकरी चक्रावून गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 10, 20, 50 किंवा 100 रुपये जमा झाले आहेत. नाशिक असो वा अकोला, सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांना 900 ते 1,300 रुपये मिळाले आहेत, तर मोजक्याच लोकांना काही मोठी रक्कम मिळाली आहे. पीक विमा कंपन्यांनी ज्या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन केले आहे, त्यावरून सरकार आणि कंपन्या शेतकऱ्यांची मस्करी करत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अकोल्यासारख्या जिल्ह्यात तर महसूल मंडळांच्या पीक कापणी प्रयोगांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकरी आपल्या हक्काच्या पैशासाठी रोज कृषी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, आमदारांच्या बैठकांना जात आहेत, पण त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे. पीक विमा कंपन्या नफा कमवत असताना कष्टकरी शेतकरी मात्र कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. सरकारनं या लज्जास्पद वाटपाची गंभीर दखल घेणं आता काळाची गरज आहे. तर मित्रांनो, एकीकडे सरकार मदतीचे दावे करतंय आणि दुसरीकडे कंपन्या अशा प्रकारे चिल्लर पैसे खात्यात टाकत आहेत. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला किती पीक विमा मिळाला? कमेंटमध्ये नक्की कळवा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच परखड बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.